राघव चड्ढांसह 7 खासदारांनी आपला टाटा बाय बाय केलं आणि दिल्लीच्या राजकारणात एक प्रकारे भूकंपच झाला। अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाला जबरदस्त धक्का बसला। मात्र आता या खासदारांनाही चांगला झटका बसणार असल्याचं चित्र आहे। आपचा हात सोडून भाजपचा पदर पकडलेल्या या खासदारांवरही आता कायद्याची टाच येण्याची शक्यता आहे। त्यांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे। आता केजरीवाल या खासदारांशी बदला कसा घेणार, नेमकं काय होणार आता या खासदारांचं, पाहूयात या व्हिडिओमध्ये। आम आदमी पक्षाचे तब्बल 7 खासदार एक साथ भाजपच्या गोटात गेले। या सगळ्यांचं नेतृत्व केलंय राघव चड्ढा यांनी। तेच राघव चड्ढा जे काल परवापर्यंत भाजपला गुंडगिरी करणाऱ्यांचा पक्ष म्हणत होते। संदीप पाठक, अशोक मित्तल, हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, विक्रम सहानी आणि राजेंद्र गुप्ता या सगळ्यांना घेऊन चड्ढा भाजपमध्ये विलीन होणार आहेत। राघव चड्ढा यांनी आजवर भाजप आणि केंद्र सरकार विरोधात मोठी आगपाखड केली होती। सरकारच्या योजना असो किंवा देशाचं बजेट, चड्ढा यांनी स्वतःच्या विश्लेषणातून अनेक गोष्टी कशा लोकांच्या हिताच्या नाहीत हे दाखवून दिलेलं। मात्र आता त्यांचं अचानक मतपरिवर्तन झालंय। त्यांना आता भाजपच्या सगळ्याच गोष्टी चांगल्या वाटू लागल्यात। राघव चड्ढांच्या या मतपरिवर्तनामागे अनेक कारणं सांगितली जात आहेत। त्यांच्या काही कथित आर्थिक गैरव्यवहारांमुळे त्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता होती। तसंच भाजपमध्ये 7 खासदारांसह जाऊन चड्ढांच्या पदरात केंद्रीय राज्यमंत्री पद मिळण्याची सुद्धा दाट शक्यता आहे। भाजपमध्ये गेल्यानं हे सगळे खासदार अपात्र ठरणार का? सध्या तरी या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आहे, कारण भारतीय राज्यघटनेतील 10व्या अनुसूची म्हणजेच अँटी डिफेक्शन लॉ या कायद्यानुसार जर एखाद्या पक्षाचे 2/3 खासदार एकत्र येऊन दुसऱ्या पक्षात विलीनीकरण करतात तर त्यांना अपात्र ठरवता येत नाही। इथे आकडेवारी काय सांगते? राज्यसभेत आपचे एकूण 10 खासदार आहेत, त्यापैकी 7 खासदार भाजपसोबत गेलेत। म्हणजेच 2/3 पेक्षा जास्त, याचाच अर्थ नियम पूर्ण, प्रक्रिया पूर्ण आणि अपात्रता टळली। मात्र आता सगळ्यात मोठा ट्विस्ट इथेच सुरू होतोय। राज्यसभा सचिवालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या विलीनीकरणाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे, पत्र सादर झालंय, भाजपनं ते स्वीकारलंय सुद्धा। राज्यसभा अध्यक्षांनी देखील याला मंजुरी दिली आहे। पण हा सस्पेन्स इथेच संपत नाही। आम आदमी पक्षानं याला थेट विश्वासघात म्हटलंय आणि केजरीवाल यांनी याला कायदेशीर आव्हान द्यायचं ठरवलंय। यासाठी पक्षाच्या घटनेचा आधार घेत सध्या केजरीवाल कायदेतज्ञांचा सल्ला घेत आहेत। केजरीवालांसाठी ही लढाई फारच कठीण असणार आहे, कारण नियमानुसार चड्ढांसह 7 खासदारांना अपात्र करता येणार नाही। आपचे प्रतोद एनडी गुप्ता हे आता काही खासदारांविरोधात तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहेत। विशेषतः राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्या विरोधात, कारण या तिघांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केल्याचं जाहीर केले। तर उर्वरित 4 खासदारांनी अद्याप उघडपणे घोषणा केलेली नाही। म्हणजेच पुढील काही दिवसात अजून मोठे राजकीय स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। एकूणच भाजपची खेळी लोकशाहीला आणखी पाडत असल्याचं आता बोललं जात आहे, कारण ऑपरेशन लोटसच्या अंतर्गत भाजपनं पंजाब सरकार पाडण्याचा डाव सुद्धा रचलाय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। आपचे केजरीवाल आणि संजय सिंह यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार आरोप करत म्हटलंय की हे अत्यंत खालच्या दर्जाचं राजकारण आहे। पंजाबच्या जनतेनं ज्यांना प्रेमानं राज्यसभेत पाठवलं तेच खासदार आता भाजपच्या कुशीत गेलेत, असं म्हणत आपने जनतेला भावनिक साथ घातली आहे। आता पंजाबच्या राजकारणावर याचा काय परिणाम होणार आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता कोणाच्या बाजूने उभी राहणार हे येणारा काळ ठरवेल। मात्र ही पक्षफोडीमुळे पुन्हा एकदा लोकशाहीला अत्यंत घातक असं चित्र समोर आलंय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।